शिक्षकांचा एल्गार. प्रलंबित मागण्यांसाठी 16 एप्रिलला महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे राज्यव्यापी आंदोलन. राज्यातील शिक्षकांच्या विविध ज्वलंत प्रश्नांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने येत्या 16 एप्रिल 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे. शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष तथा आमदार आदरणीय श्री जमो अभ्यंकर साहेब यांच्या खंबीर नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे. मुंबईत महत्त्वाची बैठक संपन्न. या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष श्री सुनील भाऊ जगताप यांनी मुंबई येथे आमदार अभ्यंकर साहेबांची भेट घेतली. या बैठकीत शिक्षक सेनेचे राज्य कार्याध्यक्ष जालिंदर सरोदे सर आणि उर्दू विभागाचे राज्य अध्यक्ष मुस्ताक भाई पटेल उपस्थित होते. यावेळी शिक्षकांच्या समस्यांवर सखोल चर्चा करण्यात आली आणि आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात आली. आंदोलनाचे मुख्य केंद्रबिंदू आणि मागण्या: शिक्षकांना शिकवण्याव्यतिरिक्त इतर कामांचा पडणारा बोजा आणि त्यांच्या आर्थिक हक्कांकडे होणारे दुर्लक्ष यावर हे आंदोलन प्रहार करणार आहे. अशैक्षणिक कामांना विरोध: मतदार नोंदणी सारख्या अशैक्षणिक कामातून शिक्षकांची कायमस्वरूपी मुक्तता करा. थकीत देयके: शिक्षकांची अनेक महिन्यांपासून रखडलेली थकीत देयके त्वरित मिळावीत. पटपडताळणीचा प्रश्न: पटपडताळणी प्रक्रियेतील जाचक अटी आणि त्रुटी दूर कराव्यात. प्रशासकीय अनास्था: शिक्षकांच्या सेवा शर्तींबाबत असलेल्या इतर प्रलंबित प्रश्नांची तातडीने सोडवणूक व्हावी. पश्चिम महाराष्ट्र आणि पुणे जिल्हा सज्ज. या आंदोलनात पश्चिम महाराष्ट्र आणि पुणे जिल्ह्यातील शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी खालील पदाधिकारी कार्यरत आहेत. मार्गदर्शक श्री सुनील भाऊ जगताप, श्री हरिश्चंद्र गायकवाड, डॉक्टर संजय नायडू. नियोजन श्री महेंद्र गणपुले, श्री संतोष आयरे. पुणे जिल्हा नेतृत्व श्री रवींद्र वाघ. माध्यमिक श्री एकनाथ आंबले. प्राथमिक श्री रणजित बोत्रे. सरचिटणीस प्राथमिक आणि श्री रामनाथ इथापे. पुणे ग्रामीण: शिक्षकांचा सन्मान आणि त्यांच्या हक्कांची जोपासना हीच आमची प्राथमिकता आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील. शिक्षक सेना पदाधिकारी. जय महाराष्ट्र. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिनके. अशाच ताज्या आणि सविस्तर बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला आजच नक्की सबस्क्राईब करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा.